नमस्कार मित्रांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे 5वा त्याचं नाव काय आहे? जुलिया आणि या धड्यात हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या धड्यामध्ये लेखकने काय दिले आहे. पहिला आपण बघणार आहे लेखकचा परिचय. काय बघणार आहे? लेखकचा परिचय. तर लेखक कोण आहे? अंतोन चेखव. कोण आहे? अंतोन चेखव. तर यांचा परिचय आपण बघूया. जन्म 29 जनवरी 1860 तगार. रोग रूष मृत्यू 15 जुलाई 1904. परिचय महान रूसी साहित्यकार अंतोन चेखव प्रसिद्ध कथाकार और नाटककार थे। उनकी कहानियां में सामाजिक कुरीतियों का व्यंग्यात्मक चित्रण किया गया है। प्रमुख कृतियां ए डेरी स्टोरी, द वाइफ, उपन्यास अन्ना ऑन, नेक, अ बेड बिजनेस, द ब्रड मार्केट गोल्ड, एज, ग्रीशा आदि कहानियां, इवानो द चेरी ऑर्चर्ड आदि नाटक। गद्य संबंधी एकांकी। इसका आकार छोटा होने के कारण इसमें एक एक कथा होती है, यानी कि कहानी। इसकी कथा व संवाद आदि से अंत तक रोचक और आकर्षक होते। प्रस्तुत एकांकी में रचनाकार ने डब्बूपन को त्याग कर अपने अधिकार न्याय के लिए सजग रहने हेतु प्रेरित किया। इथे लेखक काय म्हणाला आहे की आपल्या जीवनात आपल्याला दब्बू होऊन नको बसूया. म्हणजे तुम्ही जेव्हा शांत बसणार लोक तुमचा फायदा उठवणार. तर तुम्ही न्याय कसा घ्यावा, आपल्यासाठी न्याय कसा घ्यावा किंवा अधिकार कसा आपला आहे ते घ्यावा असं यांचा सजग प्रेरित करणाऱ्या प्रसंगी दिली आहे. तर चला बघूया या धड्यामध्ये काय आहे. बघा इथे काही पात्र दिले आहे, ते पात्राचं नाव आहे. तर चला बघूया. जुलिया, आपने मुझे बुलाया था मालिक. इथे जुलिया जो आहे ते नौकरानी आहे आणि ते आली आहे आणि आपल्या मालिकला बोलले आहे की तुम्ही मला बोलवले मालिक, असा प्रश्न आहे. ग्रीस्वामी, हाँ हाँ बैठ जाओ जुलिया, खडी मत राहू. आणि त्यातून त्याने उत्तर दिले की हा, मी तुला बोलवले आहे, तुम्ही उभी नको राहा, बसून घ्या. जुलिया, शुक्रिया. आणि जुलिया काय म्हणाली? शुक्रिया म्हणजे धन्यवाद. ग्रीस्वामी, जुलिया, मैं तुम्हारी तनख्वाह का हिसाब करता हूँ. मेरे ख्याल से तुम्हें पैसे की जरूरत होगी. त्यातून जे त्याचा मालिक आहे त्याने काय म्हणाले जुलियाला की मी तुमचा तनखा म्हणजे पगार जे तुम्हाला त्यांचा हिसाब केलेले आहे आणि मला वाटते तुम्हाला याचा जरूरत आहे, म्हणजे पैशाची जरूरत आहे असं मला वाटते. और जितना मैं तुम्हें जान सकता हूँ, मुझे लगता है कि तुम अपने आप पैसे भी नहीं मागोगी. आणि असा भी विचार केला की जेव्हा मी तुम्हाला जसा बघत आहे, जसा पाहिला आहे, त्यातून मला असा विचार आहे की तू तू स्वतःकडून हे पैसे नाही मागणार आहे. इसलिए मैं खुद ही तुम्हें पैसा देना चाहता हूँ. असाच मी स्वतः तुला पैसे देणार आहे. हाँ तो तुम्हारी तनख्वाह 20 रुपये महीना तय हुई थी ना. इथे तो म्हणाला आहे की तुमचा जो पगार आहे, तुझे जो पगार आहे किंवा तनख्वाह जे आहे ते किती आहे महिन्यात, म्हणजे महिन्यात किती आहे असा विचार करते आणि मला असं वाटत आहे की मी तुला 30 रुपये या महिन्यात तय केली होती. यातून कळलं तुम्हाला? चला मागे बघूया. जुलिया, जी नहीं मालिक, 40 रुपये. यातून जुलियाने उत्तर दिले की नाही, 30 रुपये नाही होती. किती होते सांगा? हो, 40 रुपये होती. किती होती? 40 रुपये. ग्रीस्वामी, नहीं भाई, ये देखो डायरी, मैंने इसमें नोट कर रखा है. त्यातून त्यांचा मालिक जो आहे त्याने काय म्हणाले की नाही, मी डायरीमध्ये लिहून ठेवल्या आहे आणि इथे काय लिहिले आहे? 30 रुपये. किती रुपये? 30 रुपये लिहिले आहेत. मैं बच्चों की देखभाल और उन्हें पढ़ाने वाली हर गवर्नेंस को 30 रुपये महीना ही देता हूँ. आणि म्हणाला की इतके जे लोक पण आले आहेत त्यांचा देखभाल, माझा जो मुलं आहे त्यांचा देखभाल आणि अभ्यासाकडून करणाऱ्या हर म्हणजे सगळ्या लोकांना जे सगळं गव्हर्नन्स आहे किंवा नोकर आहे जे कोणी पण आहे त्यांचा
महिनाच 30 रुपये हीच मी देते आणि माझं हे माहित आहे, मला हे माहित आहे. तुम में से पहले जो गवर्नर्स थी उसे भी तो 30 रुपये ही देता था. अच्छा, तो तुम्हें हमारे यहाँ काम करते हुए 2 महीने हुए हैं. आणि म्हणाले तुमचे तो पहिले होते गव्हर्नर, त्याला पण मी 30 रुपये देत होता आणि तुम्हाला पण मी 30 रुपये ही देणार आहे आणि तुला इथे लगून किती महिने झाले? 2 महिने झाले आहेत, असा त्याने विचार करले. दूसरा बघूया आता. गृहस्वामी, क्या कह रही है जुलिया? ठीक 2 महीने हुए हैं ना. आणि तो म्हणाला, काय म्हणाली? ठीक 2 महीने झाले ना. भाई, मैंने डायरी में सब नोट कर रखा है. मीने डायरीमध्ये सगळं लिहून ठेवले आहे. हाँ, तो 2 महीने के बनते हैं 60 रुपये. तो असा विचार करत होता, तो किती झाले? 2 महिन्याचा किती झाला ते विचार करून सांगितले की 60 रुपये. किती रुपये? 60 रुपये झाला. लेकिन 60 रुपये तभी बनते हैं जब महीने में तुमने एक दिन भी छुट्टी न ली. आणि त्या 60 रुपये मध्ये पण ते काय करत होत्या? कापत होते. आणि तो म्हणाला की 60 रुपये तेव्हा तुम्हाला भेटणार आहे जेव्हा तुम्ही एक दिवस पण सुट्टी नाही गेली आहे. तर तुमने इतवार को छुट्टी मनाई. तेवढा तो म्हणाला की तुमने रविवारी, इतवार म्हणजे रविवार, सुट्टी गेली आहे असा बोलले. कळलं ना तुम्हाला? बघा, इथे दोन एकमेकांशी बोलत आहेत. जुलिया आणि गृहस्वामी यांचा संवाद झाला आहे आणि ते एकमेकांशी बोलत आहे. तर अजून बघूया. उस दिन तुमने कोई काम नहीं किया, सिर्फ कोल्या को घुमाने के लिए ले गई. आणि म्हणाले त्या दिवशी तुम्ही कोणताही कार्य केलेले नाही, फक्त कोल्या जी आहे तिची मुलगी आहे त्याला घेऊन फिरायला गेली होती. और ये तो तुम भी मानोगे कि बच्चों को घुमाने के लिए जाना कोई काम नहीं होता. आणि म्हणाले की तुम्हाला हे माहित आहे की मुले जर त्यांना घेऊन फिरायला हे कोणताही कार्य नाही आहे, कोणताही कार्य नाही आहे. इसके अलावा तुमने 3 छुट्टियां और लिए, ठीक है ना. आणि म्हणाले याच्यात पण तुम्ही 3 सुट्टी अजून गेलेली आहे, बरं ना, असं त्यांनी विचार केले आणि प्रश्न केले. जुलिया ते खूपच असं पडली होती की आता मी काय सांगू, ते खोटे खोटे सगळं सांगत आहे, आता मी काय सांगू. आणि त्यातून मी त्या म्हणाली, त्याचा आवाज जो झाला, त्याचा बोलण्याचा एकदम धीमी झाला होता आणि म्हणाली जी आप कह रहे हो तो ठीक है. आणि काय म्हणाली, तुम्ही बोलत आहे तर सगळं ठीकच आहे, व्यवस्थित पण आहे. गृहस्वामी, अरे भाई, मैं क्या गलत कह रहा हूँ? हाँ, तो ना 9 इतवार और 3 छुट्टियां यानी 12 दिन तुमने काम किया है. आणि तो म्हणाला खरंच, मी खरंच सांगत आहे आणि मी काय गलत म्हणजे वाईट बोलत आहे का? नाही. आणि हा तो 9 इतवार म्हणजे 9 रविवारी आणि 3 सुट्टी यानी 12 दिन तुमने काम नहीं किया. किती दिवस? 12 दिवस तुम्ही इथे काम नाही केलेले आहे. आता बघा, यानी तुम्हारे 12 रुपये कट गए. यानी तुमचं जे 12 रुपये होता ते कटन झालं. रुबल म्हणजे काय आहे? एक रूस या पैसाचं नाव आहे. उधर कोल्या 4 दिन बीमार रहा और तुमने सिर्फ वान्या को ही पढ़ाया. पिछले हफ्ते शायद 3 दिन दांतों के दर्द रहा था. आणि काय म्हणाले, तिथे कोल्या जो आहे ती आजारी पडली होती, तर तुम्ही काय केले? वाण्याला अभ्यास केलेले. पण त्यातून पण मागच्या हफ्त्यातून शायद 3 दिवस त्याचा दात जो आहे त्याचा दर्द करत होता, असं त्यांनी म्हणाले आहे. और मेरी पत्नी ने तुम्हें दोपहर बाद छुट्टी दे दी थी. आणि माझी जो पत्नी आहे त्यांना दोपहरी नंतर तुला सुट्टी दिली होती. तो 12 और 7 19. 19 ना गए. हाँ, तो भाई घटाओ 8 में से 19 कितने रहते हैं. आणि त्यातून म्हणाले 12 अजून 7 तर किती झाले? 19. आणि 19 तर घटायचं आहे आपल्याला, ते किती झालं आता सांग. तर 60 में से 19 कितने रहते. तर त्यातून म्हणाले 60 मधून ते 19 घटवून आणि मला सांग किती झाले. तरी ते विचार करत होता, असा विचार चालत होता. आणि तो म्हणाले 41. किती? 41 रुपये. ठीक आहे. आणि म्हणाले खरंच ना 41 रुपये. आणि
माहिती आहे ना तुला, असा बोलले. जुलिया जुलिया असं तर झाली होती, की ते रडत होती, मनात आपल्या रडत होते आणि सांगत होते, "हो." काहीही नाही सांगत होते, काही विचार पण नाही करत होते, की कसं झाला, तुम्ही खोटा सांगता, असा काहीही विचार नाही बोलली. ते आपल्या मनात रडून झाली होती आणि म्हणाला, "हो, जेव्हा तुम्ही बोलत आहे तेव्हा सगळं चांगलं आहे." ग्रीष्म, हाँ याद आया, 1 जनवरी को तुमने चाय की प्लेट और प्याली तोड दी. आणि त्यातून मी त्या म्हणाले आहे, की मला असं विचार आहे, मला असं आठवण आहे, की तो 1 जनवरी होते, त्यातून त्या दिवशी तुम्ही काय केले होते, प्लेट जी आहे ना ती तोडली होती. त्याची जे चाय प्यायची जी प्लेट आहे त्या प्यालीची तुम्ही तोडली होती. प्याली बहुत ही किमती थी और ते प्याली जे आहे ते खूपच किंमत आहे, त्याचं खूपच किंमत आहे. मगर मेरे भाग्य में तो हमेशा नुकसान उठाना ही बंद आहे. परंतु माझं भाग्य जो आहे त्यात खूपच नुकसान आहे असा माझा म्हणाले आहे. मला असं वाटते आहे. मैंने जिसका भला करना चाहे उसने मुझे नुकसान ही पहुंचाने की कोई कसर नहीं छोड़ी. मी ज्यांचा भला केले आहे त्यांना कधीही माझा नुकसान नाही करत असं काहीही झाले नाही. ते स्वतः माझं नुकसान करत आहे आणि याच्यात काहीही कसर ती सोडत पण नाही. खेर मेरा भाग्य ते सोडून घे. ते माझं भाग्य आहे की माझं नुकसान घ्यायचं आहे. तर असं बोलून राहिले. हां, तो मैं प्याली के 2 रुबल ही काटूंगा. त्यातून तो म्हणाला, ते प्याली जे आहे, ते कपाची प्याली आहे, त्याचं किती रुपल काटणार आहे? 2 रुपल. अब देखो, उस दिन तुमने ध्यान नहीं दिया और वहां किसी टहनी की खरोच लगने से बच्चे की जॅकेट फट गई. इतका झाला नाही होता, अजून होता. बघा, त्यातून काय म्हणाले, की तुम्ही त्यांना बघितले नाही होते, ते तू फिरायला घेऊन गेली होती, तिथे एक टहनी होती. म्हणजे ज्या झाडाची टहनी होती, त्यातून खरोच लागली आहे आणि माझं मुलं जो आहे, त्यांचं जॅकेट फाटले. आता यामध्ये सांगा, त्या जुलियाचा काही हे आहे का? जुलियाचं काही कार्य आहे का त्यातून मध्ये? नाही. मुलं आहे, मुलं खेळता-खेळता पडतं, त्यांचं कपडे फाटते, सगळं करते. पण यांचं पण जे सगळं आहे, बातमी आहे, ते कुठून गेले होते? जुलियामध्ये गेले होते. 10 रुपये उसके गए. किती गेले? 10 रुपये. आता तुम्ही बघा याला पगार भेटणार की नाही? इसी तरह तुम्हारी लापरवाही की वजह से घर की सफाई करने वाली नौकरानी मार्या ने वान्या के नए जूते चुरा लिए. आता इथे बघा, आणि तुमचाही लापरवाही होती, त्यातून जे घराची जी नोकरानी आहे त्यांनी काय केले, वाण्याचे नवीन जुते जे मी आणलं होतं ते पण चोरून गेली. तुम मेरी बात सुन रही हो या नाही? या ऐकून जे जुलिया होती ते स्तंभ राहिली, म्हणजे एकच स्थानावर उभी राहिली आणि ते म्हणाला, जे गृहस्वामी आहेत त्याने म्हणाले, की तुम्ही ऐकत आहे की नाही ह्या सगळ्या बाते? ते बघून, ते ऐकून जो जुलिया है ना स्तंभ झाली होती. बघा आणखी. गृहस्वामी, हाँ ठीक है, अब देखो भाई, तुम्हारा काम बच्चों को पढ़ाना और उनकी देखभाल करना है. तुम्हें इसी के तो पैसे मिलते. आणि तो काय म्हणाला, बघा, आता तुम्हाला बघायचा, म्हणजे मुलाला बघायचा, मुलाचा अभ्यास करायचा, मुलाचा देखरेख करायचा, या बातमीचे तो तुम्हाला पैसे भेटणार आहे. तुम अपने काम में ढील दोगी तो पैसे तो कटेंगे या नहीं, मैं ठीक कह रहा हूँ. आणि त्यातून ते म्हणाले, तू जे स्वतःच्या कामावर नाही ध्यान ठेवणार तर पैसे तुमचं तर कटणारही आहे ना, ते जेव्हा तुम्ही ढिले पडणार तुमचा पैसा कापणार नाही. तो जूते के 5 रुपये और कट गए और हाँ, 10 जनवरी के मैंने तुम्हें 10 रुपये दिए थे. त्यातून म्हणाले, जूत्याचे किती रुपये काटले आहे? 10. जूत्याचे किती रुपये काटले आहे? 5. आणि अजून एक आहे, की 10 जनवरीला जे जुलिया आहे त्यांनी आपल्या मालिकवर 10 रुपये घेतले होते. त्यातून आता आपण घटवून घेणार आहे. जुलिया लगभग रोते हुए, ती खूपच रडत होती, मनात मनात खूपच रडत होती आणि काय म्हणाली, जी नहीं, आपने कुछ नहीं दिए. आणि त्यातून पण त्या म्हणाली, की तुम्ही काहीही पैसे मला दिलेले नाही आहे. ग्रीष्म, अरे मैं क्या झूठ बोल रहा हूँ? ते खूपच ओरडले आणि सांगितले, मी काय खोटे सांगत आहे असा. मैं डायरी में हर चीज नोट कर लेता हूँ, तुम्हें यकीन न हो तो दिखाऊ डायरी. आणि म्हणाले, मी डायरीवर खूपच सगळं नोट दिलेले आहे, लिहिलेलं आहे आणि याच्यात तुम्हाला यकीन आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे. जुलिया, आप कह रहे हो तो आपने दिए ही होंगे. ते काय होते, त्याच्या डोळ्यात खूपच पाणी आलं होतं, अश्रू वाहत होते. त्याला पोचून ती म्हणाली, तुम्ही म्हणतात ते दिलं होतं. असं झालंय. ग्रीष्म,
दिए होंगे दिए हैं, ठीक है, घटाओ 27 41 में से बचे 14, क्यों हिसाब ठीक है ना? आणि त्यातून तो म्हणाले मी तुम्हाला दिलेहीच आहे आणि ते म्हणाले की 27 घटाव म्हणजे घटाला 41 मध्ये 41 मध्ये 27 घटा आणि किती वाचले? 14. किती वाचले? 14. ठीक आहेत ना हिसाब असा सांगितले. जूलिया, मुझे अभी तक एक ही बार कुछ पैसे मिले थे और वो मुझे मालकिन ने दिए थे सिर्फ 30 रुपये, ज्यादा नाही. त्यातून जुलिया म्हणाली, मला काहीही विचार करताना नाही भेटले. मला खाली इतकं माहीत आहे, की मला मालकीन जे आहे ते एकदाही पैसे दिले होते आणि किती दिले होते? 3 रुबल दिले होते आणि जास्त काहीही दिले नाही असं त्याने बोलले. गृहस्वामी, अच्छा, और इतने बड़ी बात तुम्हारी मालकीन ने मुझे बताई तक नहीं. त्यातून मी त्यांना ओरडले आणि म्हणाले की हे चांगलं आहे. मला हे माहिती नाही होतं की तुमची मालकीन जे आहे त्यांनी तुम्हाला रुबल दिले आहे. देखो तुम ना. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपण कुठेही राहूया. स्वतःच्या घरी किंवा जिथे तुम्ही कार्य करते, शाळामध्ये की ते कुठेही आपण राहूया. आपल्याला दब्बू नाही होऊन बसला. जिथे अन्याय होते तिथं तुम्ही बोलू. तुम्ही नाही बोलणार तर लोक तुमचा फायदा उचलणार आणि फायदा उचलण्याबद्दल तुमचं जे वस्तू आहे, काही पण आहे ते घेऊन जाणार आहे. तर जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा तुम्ही बोला. अन्याय नको सहू. जेव्हा तुम्ही सहणार आहे, तेव्हा तुमचा अजून अन्याय होणार आहे. तर तुम्ही कधी बी कुठे पण बसा, काहीही करा. या मताचा तुम्ही स्वीकार नको करा. जे वाईट आहे त्यांचा मत नको करूया. धन्यवाद.